हॅलो. आज आहे संकष्टी, माझा उपवास आहे, ह्यांचा कोणाचा उपवास नाही. सो मग मी आता उपमा बनवते नाश्त्याला. तर झालं आहे ऑलमोस्ट. काय फोडणीला घातला आहे कांदा टोमॅटो. माझी थोडी पद्धत वेगळी आहे. मी फोडणीतच मीठ टाकते जेणेकरून मीठ चांगलं लागतं. थोडीशी साखर पण टाकते मी उपम्यामध्ये, त्याने चव छान येते. माझी पद्धत अशी आहे की मी आता ह्याच्यातच पाणी टाकते. जेवढा रवा त्याच्या दुप्पट पाणी, आणि हे छान उकळू द्यायचं सगळं. हे आता उकळलं ना छान, तर सगळं शिजतं आतमधलं व्यवस्थित. मग आपण जो रवा भाजलाय तो त्याच्यात टाकायचा. मग त्याच्याने आपला उपमा छान सॉफ्ट होतो. अजून एक आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये ना थोडंसं दही, दह्याचं ताक कसं असतं ते थोडं ह्याच्यात टाकून जर उपमा टाकला ना, तुमचा उपमा छान होतो, अजून सुंदर होतो. आता मी थोडं करणार आहे. सो दही असं, दह्यात थोडं पाणी टाकून असं छान मिक्स करून त्याच्यात आपण असं ते जे ताक केलं होतं ते टाकायचं. छान असं दळून घ्यायचं.